नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर अजून एक व्हिडिओ आज शेअर करते तुमच्यासोबत सुंदर अशा रांगोळ्यांचा. मैत्रिणींनो, प्रत्येक दिवसाची सुरुवात ही अशा सुंदर रांगोळीने झालं की मनही आनंदी आणि उत्साही राहते. चला तर मग आजच्या रांगोळींना आपण सुरुवात करूयात. तर आपण आज 5 रांगोळी काढणार आहोत. तर रोजची रांगोळी ही आपल्या संस्कृतीची सुंदर परंपरा आहे. दारामध्ये काढलेल्या साध्या, सोप्या आणि सुंदर रांगोळीने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे प्रसन्नता आणि शुभतेचे वातावरणसुद्धा निर्माण होत असते मैत्रिणींनो. रांगोळीच्या रंगातून घरात सुख, शांती, समृद्धीचे स्वागत केले जाते. प्रत्येक दिवसाची सुरुवात ही आपण अशा सुंदर छोट्याशा आणि हळदी कुंकू वापरून रांगोळीपासून केली जाते. तर ही पहिली रांगोळी आपण 3 ते 2 ठिपके देऊन घेतलेत आणि त्यावरती असा एक षटकोन तयार करून घेतला आहे आणि 3 साईडने आपण अशा रेषा दिल्या आहेत आणि 3 साईडने आपण असे डॉट्स देऊन त्याला पानाचा आकार दिलेला आहे आणि मध्ये आपण असा लाल कलर वापरला आहे, लाल आणि पिवळा मध्यंतरी. आणि ज्या रेषा काढल्या होत्या त्यावरती निळा रंग मी दिलेला आहे. तुम्हाला जे कलर आवडतील ते कलर तुम्ही तिथे देऊ शकता मित्रांनो. पण रांगोळी छोटी का होईना नेहमी तुम्ही घरामध्ये दारात तुळशीसमोर काढत चला. तर ही होती पहिली रांगोळी. तर आपण आता इथे दुसरी छोटीशी आणि युनिक रांगोळी काढणार आहोत. मी मध्ये निळ्या रांगोळीने एक ठिपका दिला आहे आणि साईडला अगोदर 2 दिलेत आणि त्या 2च्या मध्ये 3 दिलेत दोन्ही साईडनी आणि बोटाने त्याला असं साईडला करून अशी डिझाईन तयार केली आणि खालती आणि वरत्या साईडला आपण असा पानाचा आकार दिला आहे आणि वरीसुद्धा आम्ही निळ्या रांगोळीने डॉट्स देऊन घेतलेत आणि साईडला आपण हळदी कुंकवाचे म्हणजेच आपण लाल रांगोळी आणि पिवळ्या रांगोळीने अशा लाईन मारून घेतल्यात, ज्या थेंबासारखा आकार येईल अशा पद्धतीने. तर खूप छोटीशी आणि युनिक रांगोळी आहे. नक्कीच ट्राय करा तुम्ही. छोटीशी, साधी, सोपी, सिंपल, कमी कलर वापरून आणि कमी जागेमध्ये सुद्धा. तर ही होती दुसरी रांगोळी. मैत्रिणींनो, आपण आता तिसरी रांगोळी काढूयात. इथे मी एक गोपद्म काढून घेतलं आहे, व्यवस्थित आकार दिला आहे. त्याखालीसुद्धा आपल्याला हळदी कुंकवाचा म्हणजेच लाल पिवळ्या रांगोळींचा वापर करायचा आहे आणि त्याखाली मी असे पांढऱ्या रांगोळीने असे 5 डॉट्स दिलेत. हे बघा मी इथे आकार कसा देते. खूप सोपं आहे. 1-2 वेळा तुम्ही ट्राय केलं का तुम्हालासुद्धा जमून जाईल. मी इथे ब्रशने करत आहे. तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही माचीसच्या काडीने सुद्धा करू शकता किंवा पेन्सिलने सुद्धा करू शकता. छानच येते त्याने सुद्धा. हे बघा आपण असे इथे 5 पानं काढून घेतलेत आणि त्यामध्ये मी निळ्या रांगोळीने एक डॉट दिला आहे आणि वरच्या साईडने आपल्याला अशा रेषा देऊन घ्यायच्या आहेत. 4 रेषा एकावरती एक द्यायच्यात आणि वरती आपण निळ्या रांगोळीने असा एक मोठा डॉट्स दिला आहे आणि त्यावरती एक आपण छोटा देणार आहोत. इथे मध्यंतरी एक मी व्हाईट डॉट दिला आहे आणि साईडने आपण एका साईडने लाल आणि एका साईडने पिवळ्या अशा दोन्ही साईडने आपण अशा लाईन देऊन घेणार आहोत. हे बघा ही सुद्धा किती सुंदर रांगोळी आहे. खूप कमी वेळामध्ये रांगोळी काढता येणारी आणि युनिक रांगोळी. आपल्या दारामध्ये दिसलं का सगळ्यांनाच असं प्रसन्न वातावरण वाटतं. अगदी छोटीशीच का होईना रांगोळी तुम्ही काढत चला मैत्रिणींनो. यामुळे खूप सकारात्मक बदल आपल्या घरामध्ये होत असतात. तुम्ही अनुभव नसला जरी घेतला तर तुम्ही आता इथून पुढे छोटीशीच का होईना, जशी येईल जशी जमेल तशी तुम्ही रांगोळी काढत जा आणि त्यातून आपला सकारात्मक आपल्या घरामध्ये काय काय बदल होतात ते तुम्ही सुद्धा पाहू शकता, अनुभवू शकता. फक्त मन प्रसन्न ठेवा, बाकी सगळ्या गोष्टी आपल्या होतच राहतात. तर इथे आपण असे 4ही साईडने गोल काढून घेतलेत आणि त्या मध्यंतरी जी जागा आहे तिथे आपण अशा 3 लाईन देऊन घेतल्यात आणि त्या लाईनवरती आपण हिरव्या रंगाच्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेणार आहोत 4ही बाजूने. हे बघा या पद्धतीने. आणि जे आपण गोल डिझाईन काढून घेतली त्याला पूर्ण आपण व्हाईट रांगोळीने भरून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही अजूनही केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला का नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला रांगोळी पाहता येतील नवीन आणि काढतासुद्धा येतील किंवा कधी काढायची हे ठरवूनसुद्धा ठेवता येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. तुम्ही सबस्क्राईब करा. रांगोळी कोणाला काढायच्या असतील, कोणाला आवड असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि इन्स्टावरती सुद्धा ID आहे अनु डेली रंगोली. तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करा. तिथे सुद्धा तुम्हाला नवनवीन रांगोळी पाहायला मिळतील. तर इथे आपण 3 ते 3 ठिपके देऊन घेतलेत आणि इथे आपण स्वस्तिक काढणार आहोत.
खूप सोपी आणि झटपट कुणालाही काढता येईल एवढी सोपी रांगोळी आहे ही. हे बघा, इथे आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेऊयात आणि मध्यंतरी व्हाईट रांगोळीने मोठे मोठे डॉट्स द्यायचे. स्वस्तिक कधीही काढल्यानंतर मध्ये जे 4 ठिपके दिल्याशिवाय स्वस्तिक आपलं पूर्ण होत नाही मैत्रिणींनो. छोटं काढा मोठं काढा, कसंही जरी काढलं तरी मध्ये ठिपके द्यायला विसरू नका. तर हे बघा, इथे मी असे मध्ये 4 ठिपके देऊन घेते व्हाईट रांगोळीने आणि जे स्वस्तिकच्या कडा आहेत त्यावरती मी 3 लाईन देऊन त्यावरती एक पानाचा आकार काढून घेते. हे बघा, या पद्धतीने 3-3 लाईन द्यायच्यात आणि वरती एक पानाचा आपल्याला आकार काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला चारही साईडने असं काढून घ्यायचं आहे. तर ह्या होत्या आपल्या आजच्या सुंदर आणि झटपट कुणालाही काढता येतील अशा 5ही रांगोळी मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.